आज करायचे आहेत मेथीचे पराठे. हाय, आज आपण मेथीचे पराठे करणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य, हे मेथी मी निवडून घेतलेले आहे, स्वच्छ धुवून कट करून घेतलेले आहे. आज आपण मेथीचे पराठे करणार आहोत, थालीपीठ करणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य तुम्ही बघू शकता. ही मेथी आहे, मी स्वच्छ निवडून धुवून मग कट करून घेतलेली आहे. त्यासाठी लागणारं हे थालीपीठाचं पीठ आहे. मी यामध्ये मिक्स आहे सर्व, ते दळून आणतानाच तसं मिक्स सगळं घातलेलं असतं. ज्वारी, गहू, डाळ, हरभरा डाळ, तांदूळ, उडीद थोडे असं मिक्स करून त्याचं हे पीठ केलेलं असतं थालीपीठाचं. हे कोथिंबीर, मिरची, जिरे, लसूण, लाल तिखट, मीठ चवीपुरतं आणि ओवा. आणि हे मी थोडंसं तेल कोमट करणार आहे आणि त्यामध्ये ती हिंग गरम करणार आहे की ते त्यामध्ये ह्या पिठामध्ये घालायचं. कारण त्याच्यामुळं काय होतं, आपली जी थालीपीठ आहेत ती म्हणजे क्रिप्सी पण होतात आणि मऊ पण लागतात. त्याने एक फ्लेवर वेगळाच येतो. त्यामुळं आपण मोहन करून त्यामध्ये हिंगाची फोडणी देऊन ते टाकायचं पीठ मळताना. त्यामध्ये मिरची, जिरे, ओवा, मीठ असं हे मी मिक्सरला बारीक करून घेतलं. यामध्ये मिक्स करायचं. तुम्ही पाहू शकता यामध्ये मी लाल तिखट आणि मेथी टाकलेली आहे. हे मोहन तयार केलेलं आहे, म्हणजे तेल थोडं गरम केलेलं आहे तडक्यासाठी. यामध्ये ही हिंग टाकायची. थोडी हळद टाकायची, कलर येतो ह्याला चांगला. आता मी यामध्ये सगळं ओतून घेऊन कणिक घट्ट अशी मळणार आहे. एक 15 मिनटं व्यवस्थित भिजण्यासाठी कणिक ठेवणार आणि त्याच्यामुळे नंतर मी थालीपीठ बनवणार आहे. हे बघा, मी असं पीठ मळून घेतलेलं आहे घट्ट. तर हे मी थोडा वेळ मऊ होण्यासाठी भिजण्यासाठी ठेवणार आहे. असं एवढं मोठं करून घेतलं आहे थालीपीठ. तर तुम्ही बघू शकता, दोन्ही बाजूंना भाजून घेतलेलं आहे मस्तपैकी. खायला पण क्रिस्पी आणि टेस्टी पण असं. त्याच्याबरोबर सोबत उसळ आणि दही खाल्ली तर खूप छान लागतं. तुम्ही पण एकदा करून बघा आणि खाऊन बघा. तुमची टेस्ट कशी होते ते मला कमेंट्समध्ये सांगा. माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जरूर शेअर करा.